गुड मॉर्निंग. मी अनुपमा लाभे. इन्कम टॅक्स सब्जेक्ट हा आपला आहे, तो घेऊन आलेली आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 5 करणार आहोत आपल्या सॅलरीमधलं. तुम्हाला PDF पाठवलेली आहे. जसं मी दरवेळेला तुम्हाला सांगते, आपल्या याच्यामध्ये ते प्रॉब्लेम पहिले उतरवून घ्या रजिस्टरमध्ये आणि त्याच्यानंतर सोल्युशन पाहायला सुरुवात करा. ठीक आहे. पहिले नेहमीप्रमाणे मी वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे हे प्रॉब्लेम सॉल्व करून पाहणार आहे. जसं पुन्हा आपलं जी एक्झाम होणार आहे ती MCQ पॅटर्ननीच होणार आहे, त्याच्यामुळे छोटे छोटे प्रश्नच आपण इथे घेणार आहोत. त्याची प्रोव्हिजन काय आहे, त्याचं डिडक्शन कसं असतं सॅलरीच्या शीर्षकाखाली, ते आपण इथे पाहणार आहोत. आज आपण मेडिकल एक्सपेन्सेसबद्दल या प्रॉब्लेममध्ये डिस्कस करणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फाइंड आउट द इन्कम फ्रॉम सॅलरी ऑफ सुरेश. ग्रॉस ॲन्युअल सॅलरी दिलेली आहे त्याची 3 लाख रुपये. आपल्याला नेहमीप्रमाणे आपण जसं लिहित असतो, तर चला कॉम्पिटिशन सगळ्यात पहिले आपण काय लिहायचं, जे आपल्याला विचारलेलं असतं तेच आपल्याला इथे हेडिंग द्यावं लागतं. कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी. काय दिलेलं आहे, ग्रॉस ॲन्युअल सॅलरी 3 लाख. आपण इथे लिहून घेऊ ग्रॉस ॲन्युअल सॅलरी. अमाऊंट दिलेली आहे 3 लाख. इथे लिहिणार आहे मी 3 लाख. पुढे बघूया. नंतर दिलेलं आहे मेडिकल एक्सपेंडिचर डायरेक्टली पेड बाय द एम्प्लॉयर टू प्रायव्हेट प्रॅक्टिशनर. आता लक्षात घ्या, जे मेडिकल एक्सपेंडिचर जे आहे ते प्रायव्हेट हॉस्पिटलला जे पे केलं जातं, ज्याचं रिकग्निशन कमिशनरकडून मिळालेलं नाही आहे, अशा हॉस्पिटल्सला जे एम्प्लॉयर एम्प्लॉईच्या ऐवजी पे करत असतं ते त्याच्या सॅलरीमध्ये इन्क्लूड होतं. पुन्हा लक्षात घ्या, आपले मेडिकल एक्सपेन्सेस आहे, आजारी आपण पडलेलो आहोत, बिल आपल्याला पे करायचं आहे, पण आपण पे करण्याच्या ऐवजी आपलं बिल कोण पे करून राहिलं आहे, एम्प्लॉयर. म्हणजेच आपलं तेवढं जे आहे जी अमाऊंट ती आपली वाचलेली आहे. पण जी वाचलेली अमाऊंट आहे, जो खर्च आपण करायला हवा होता, आपण जो एम्प्लॉयर करतो आहे, मग तो आपल्या सॅलरीमध्ये टॅक्सेबल अमाऊंट म्हणून ॲड केला जातो. लक्षात आहे. जरी ती सॅलरी नाही आहे, पण जो खर्च तुम्ही उचलायला पाहिजे होता तो इथे कोणी उचललेला आहे, एम्प्लॉयरनी उचललेला आहे. म्हणून अशा प्रकारचे जे मेडिकल रिएम्बर्समेंट असतात, जे प्रायव्हेट हॉस्पिटलला डायरेक्टली जे एम्प्लॉयरनी पे केलेले असतात, रिएम्बर्स केलेले असतात, ते इथे टॅक्सेबल होतात. आपण इथे काय लिहिणार आहे, मेडिकल एक्सपेंडिचर डायरेक्टली पेड बाय एम्प्लॉयर टू प्रायव्हेट हॉस्पिटल. हे पहा, प्रायव्हेट हॉस्पिटल हे खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्याबद्दल त्यांनी अजून काही मेन्शन केलेले नाही, ते रिकग्नाइज्ड आहे किंवा नाही आहे, किंवा ज्या डिसीजसाठी म्हणजे ज्या रोगासाठी तो ट्रीटमेंट घेतो आहे तो रोग रिकग्नाइज्ड आहे किंवा नाही, याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे. म्हणून अशा प्रकारची जी रिएम्बर्समेंट राहते ती पूर्णपणे सॅलरीच्या अंडर टॅक्सेबल असते. अमाऊंट किती मिळालेली आहे त्याला, 25,000. तर पूर्णपणे 25,000 आपण इथे काय लिहिणार आहे, टॅक्सेबल अमाऊंट. नंतर बघा दिलेलं आहे मेडिकल एक्सपेंडिचर डायरेक्टली पेड बाय द एम्प्लॉयर टू हॉस्पिटल अप्रूव्ड बाय द चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. आता पहिल्या याच्यापासून हे वेगळं कसं आहे, पहिल्या याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलच लिहून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ते आपण पूर्णपणे टॅक्सेबल घेतलं. पण आता हे जे तिसरा पॉईंट त्यांनी दिलेलं आहे या प्रॉब्लेममधला, तिथे ते काय म्हणत आहेत, पुन्हा एम्प्लॉयरनी डायरेक्टली पेड केलेलं आहे त्या हॉस्पिटलला, पण ते रिकग्नाइज्ड आहे. कोणाकडून रिकग्नाइज्ड आहे, कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. म्हणून अशा प्रकारचे जे हॉस्पिटल्स किंवा अशा प्रकारचे जे रोग असतात की जे रिकग्नाइज्ड असतात, त्यांच्यावरती जो खर्च केला जातो तो टोटली एक्झम्प्ट असतो. खर्च केला जातो आहे, रिएम्बर्समेंट कोणाकडून मिळालेलं आहे आपल्याला, त्याच्यासाठी एम्प्लॉयरकडून. मग आता आपण इथे लिहिणार आहे मेडिकल एक्सपेंडिचर. पुन्हा आपल्याला पूर्णपणे लिहायचं आहे मेडिकल एक्सपेंडिचर डायरेक्टली पेड बाय एम्प्लॉयर. लक्षात घ्या, आपण तसंच लिहितोय, फक्त फरक कुठे आलेले आहे, इथे हे प्रायव्हेट हॉस्पिटल होतं, आता इथे एम्प्लॉयर टू अप्रूव्ड हॉस्पिटल. लक्षात आले, अप्रूव्ड हॉस्पिटल. म्हणून
आता जी आपण अमाऊंट इथे लिहिणार आहोत ती अमाऊंट न लिहिता आपण इथे शब्द लिहायचे तो आहे एक्झम्प्ट. लक्षात आलं? आपण इथे काय लिहिलेलं आहे? एक्झम्प्ट करून लिहिलेलं आहे. काय एक्झम्प्ट करून दिलं आहे? कारण की कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सकडून ते अप्रूव्ड आहे. नंतरचा पॉईंट बघा, चौथा पॉईंट, रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस इनकर्ड बाय द एम्प्लॉई इन ए हॉस्पिटल अप्रूव्ड बाय द चीफ कमिशनर. अमाऊंट 20,000. बघा आता पुन्हा हे मेडिकल एक्सपेन्सेस आहे, एम्प्लॉईने इन्कर्ड केलेले आहे, पण जे चीफ कमिशनरकडून जे अप्रूव्ड आहे ते रिएम्बर्समेंट जे मेडिकल एक्सपेन्सेसची झाली. पहिल्या दोन याच्यामध्ये पाहिलं की एम्प्लॉयरनी डायरेक्टली हॉस्पिटलला पेमेंट केले. आता याच्यामध्ये त्यांनी ती अमाऊंट रिएम्बर्स केली आहे एम्प्लॉईला. पण कशासाठी केली आहे? अशा हॉस्पिटलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती जे हॉस्पिटल अप्रूव्ड बाय चीफ कमिशनर आहे. म्हणून इथे सुद्धा कुठल्याही प्रकारची अमाऊंट टॅक्सेबल न राहता इथे आपण पुन्हा एक्झम्प्ट लिहिणार आहे. दोन्ही याच्यातला फरक लक्षात आलेला आहे. एकीकडे एम्प्लॉयरनी डायरेक्टली पे केलेलं आहे, तर इथे एम्प्लॉई पे करतोय, पण एम्प्लॉईला रिएम्बर्स करतोय एम्प्लॉयर जेवढा की त्यांनी खर्च त्या हॉस्पिटल्समध्ये त्याला आलेला आहे. आपण इथे काय लिहिणार आहे? रिएम्बर्समेंट ऑफ मेडिकल एक्सपेन्सेस incurred by employee in an approved hospital. काय येणार इथे? पुन्हा एक्झम्प्ट येणार. लक्षात आलेलं आहे? नंतर बघा, एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग अब्रॉड ब्रॅकेटमध्ये लिहून दिले आपल्याला, इन्क्लुडिंग दॅट ऑफ अटेंडंट वॉन बाय द एम्प्लॉय. आता ट्रॅव्हलिंग अब्रॉड आहे, कशासाठी तो काय करतोय याच्याबद्दल काही माहिती दिलेली नाही आहे. पण आता याचं जे ग्रॉस टोटल इन्कम जे आहे ते 2 लाखापेक्षा जास्ती आहे. ग्रॉस टोटल इन्कम म्हणजे बघून घेऊया आपण. इथे 3 लाख आहे, हे 25,000 पण टॅक्सेबल आहे. ही अमाऊंट कितीपेक्षा जास्ती? 2 लाखापेक्षा. म्हणून याची जेवढी पण ती अमाऊंट त्याने इन्कम केलेली आहे अब्रॉडमध्ये जाण्यासाठी ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे. कशी लिहायची? लिहून घेऊया आपण. एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग अब्रॉड नॉट एक्झम्प्ट. आपण ब्रॅकेटमध्ये इथे लिहून घेऊया, नॉट एक्झम्प्ट ॲज हिज ग्रॉस टोटल इन्कम एक्सिड्स रुपीज 2 lakhs. 2 लाखापेक्षा याचं काय उत्पन्न, ग्रॉस टोटल इन्कम जास्ती आहे, म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचं डिडक्शन मिळणार नाही आहे. तर जेवढी पण त्यांनी अमाऊंट त्याच्यासाठी इन्कर्ड केलेली होती ती पूर्णपणे आपण काय घेतलेली आहे? टॅक्सेबल, म्हणून 1,50,000. नंतर पहा लिहिले, एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन स्टे अँड ट्रीटमेंट अब्रॉड बॉर्न बाय द एम्प्लॉयर. आता एम्प्लॉयरनी काय केलेलं आहे? त्याची ट्रीटमेंट आहे बघा, मेडिकल एक्सपेन्सेस आहे ते इन्कर्ड केलेले आहे आणि अब्रॉडला म्हणजे विदेशामध्ये तो कशासाठी गेलेला आहे? ट्रीटमेंटसाठी गेलेला आहे. त्याच्यासाठी त्यांनी 2,50,000 त्याला तो खर्च आलेला आहे. पण परमिटेड बाय RBI प्रेझेंटली, म्हणजे दर वेळेला RBI याच्यामध्ये फेरबदल करू शकतात. तर सध्या या वर्षीसाठी त्यांनी जे दिलेलं आहे ते 1,00,000 रुपयापर्यंत एक्झम्प्टेड अमाऊंट आहे. म्हणून आपण लिहिताना काय लिहिणार आहे? एक्सपेंडिचर ऑन स्टे and treatment abroad कसं लिहिणार आपण? अमाऊंट जी आलेली आहे ती इथे 2,50,000 त्यांनी दिलेली आहे, त्याच्यातनं आपण मायनस एक्झम्प्ट लिहिणार आहे. एक्झम्प्ट अमाऊंट किती असते याच्यातली? टू द एक्सटेंट परमिटेड बाय RBI जेवढी अमाऊंट परमिट केलेली आहे तेवढी RBI आता किती अमाऊंट परमिट केलेली आहे? 1,00,000 रुपये.
म्हणजेच आपलं जो टॅक्सेबल अमाऊंट आहे तो किती आलेला आहे 1,50,000. चला याचं टोटल करून घेऊया. टोटल आली याची 6,25,000 आणि एक स्टँडर्ड डिडक्शन आपल्याला नेहमी सॅलरीमधून मिळत असतो ते आहे 50,000. मग आपण इथे करूया स्टँडर्ड डिडक्शन. ते लिहून घेऊया 50,000 आणि जी आता उरलेली अमाऊंट आहे आपली 5,75,000 ही आपली गेलेली आहे टॅक्सेबल सॅलरी. टॅक्सेबल सॅलरी आले लक्षामध्ये. चला किंवा आपण याला नाव देऊ शकतो इन्कम फ्रॉम सॅलरी. सध्या आपल्या याच्यामध्ये टॅक्सेबल सॅलरी किंवा इन्कम फ्रॉम सॅलरी. चला पुन्हा एकदा समजून घेऊयात आपण हे प्रॉब्लेम. मला वाटते लक्षात आलेलंच असेल आहे, पण एकदा रिवाईज करायला हवं म्हणून आपण त्याला रिवाईज करतोय. प्रॉब्लेम नंबर 5 आहे जी तुम्हाला PDF पाठवली आहे सॅलरीशी रिलेटेड. तर तेच प्रॉब्लेम काढा आणि पहा, नाही तर प्रॉब्लेम दुसरं पाहिले आणि ॲन्सर हे चेक कराले ते जमणार नाही. काय दिलेले आपल्याला ग्रॉस ॲन्युअल सॅलरी दिलेली आहे मिस्टर सुरेशची. ती किती दिली आहे 3 लाख रुपये. म्हणून आपण इथे किती लिहिलेले 3 लाख रुपये. आले लक्षात. नंतर त्यांनी दिलेलं आहे मेडिकल एक्सपेंडिचर डायरेक्टली पेड बाय द एम्प्लॉयर टू प्रायव्हेट प्रॅक्टिशनर. प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहे जो की रिकॉग्नाइज्ड नाही आहे कमिशनर ऑफ इन्कम टॅक्सकडून. त्याला कोण पेमेंट करून राहिलं आहे, कोणाच्या बिहाफमध्ये, एम्प्लॉईच्या बिहाफमध्ये एम्प्लॉयर पे करत आहे. म्हणजे जो खर्च एम्प्लॉईनी करायला हवा तो न करता त्याचा एम्प्लॉयर करून राहिला आहे. म्हणूनच ती जी एक्स्ट्रा अमाऊंट एम्प्लॉयरनी पे केलेली आहे ती त्याच्या सॅलरीमध्ये ॲड केल्या गेलेली आहे. म्हणून आपण इथे किती लिहिले आहे 25,000 आपण ॲड केले. नंतर बघा मेडिकल एक्सपेंडिचर डायरेक्टली पेड टू द एम्प्लॉयर टू हॉस्पिटल अप्रूव्ड बाय द चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स जेव्हा त्यांनी परमिट केलेलं आहे तर त्याच्याकडून एम्प्लॉयरकडून जो पण खर्च एम्प्लॉईच्या बिहाफमध्ये केला जातो, एम्प्लॉईच्या वतीने केला जातो तो पूर्णपणे एक्झम्प्ट असतो. मग तो आपण सॅलरीमध्ये ॲड करत नसतो. नंतर याचंही बघा काय केलेलं आहे रिएम्बर्समेंट. आतापर्यंत आपण पाहिलं की एम्प्लॉयरनी पे केलं आहे. इथे काय रिएम्बर्समेंट म्हणजे एम्प्लॉईनी पे केली आहे पण त्याच्यानंतर एम्प्लॉयरनी त्याला ती अमाऊंट एवढी वापस केलेली आहे. पण तरी ते कुठलं होतं अप्रूव्ड होतं हॉस्पिटल. त्याच्याचमुळे त्याच्या जेवढं पण रिएम्बर्समेंट झालेलं आहे ते आपण इथे एक्झम्प्टच कन्सिडर केलं आहे. त्याच्यावरती आपण कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावलेला नाही आहे. नंतर दिलेलं होतं ट्रॅव्हलिंग ऑन एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग अब्रॉड. जेवढं पण त्यांनी काय केलेलं आहे अब्रॉडला जाण्यासाठी जेवढं पण त्याला खर्च आलेला आहे तो पूर्णपणे आपण इथे टॅक्सेबल कन्सिडर केलं आहे. कारण त्याचं हे की 2 लाखापेक्षा त्याचं ग्रॉस टोटल इन्कम जे आहे ते जास्ती आहे. त्याच्यानंतर एक्सपेंडिचर ऑन स्टे अँड ट्रीटमेंट अब्रॉड एक्झम्प्ट टू एक्सटेंड परमिटेड बाय RBI. दोन्ही ठिकाणी पहा की तो दोन्ही वरती पाहिले आपण की तो बाहेर जाण्यासाठी त्याला आलेला खर्च, इथे पण बाहेर जाण्यासाठी त्याला आलेला खर्च. पण RBIने 1 लाखपर्यंत एक्झम्प्ट दिले. इथे RBIने कुठल्याच प्रकारचं एक्झम्पशन नाही दिलं. फरक काय आहे इथे तो याच्यासाठी गेला आहे त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलेलं आहे. बरोबर आहे. त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी तो गेल्यामुळे त्याला तिथे स्टे करावं लागलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये RBIने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी 1 लाख रुपयापर्यंत एक्झम्पशन दिलेलं आहे. म्हणून त्याचा जो खर्च होता 2,50,000 होता त्याच्यातनं आपण 1 लाख मायनस केलेले आहे आणि उरलेली जी अमाऊंट होती ती आपण इथे टॅक्सेबल कन्सिडर केलेली आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपण पूर्ण त्याची टोटल केलेली आहे. ती ग्रॉस सॅलरी झाली आणि त्याच्यातून आपण मायनस काय करत असतो स्टँडर्ड डिडक्शन. किती 50,000. मग ते 50,000 आपण इथे मायनस केलेलं आहे आणि त्याला नाव काय दिलेलं आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. आलं आहे लक्षामध्ये. तर असे छोटे छोटे प्रॉब्लेम्सच एखादंच याच्यातनं तुम्हाला MCQमध्ये विचारलं जाईल. जसं की बघून घेऊया की हे एक्सपेंडिचर ऑन ट्रॅव्हलिंग अब्रॉड असं एक अमाऊंट दिलेली 1,50,000 आणि तुम्हाला विचारलेलं आहे की एक्झम्प्टेड अमाऊंट किती. आपल्याला एक्झम्प्टेड अमाऊंट नाही आज पूर्णपणे टोटल टॅक्सेबल अमाऊंट आहे. हे विचारू शकतात तुम्हाला की त्या अब्रॉडला ट्रीटमेंटसाठी गेला 2,50,000 रुपये त्याला खर्च आलेला आहे तर टॅक्सेबल अमाऊंट किती. आपल्याला माहिती आहे की त्याच्यातनं 1 लाख मायनस करायचं आणि उत्तर काढायचं. तर असं हे जे मी प्रॉब्लेम दिले आहे त्याच प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 4-5 प्रकारचे MCQs विचारले जाऊ शकतात.
पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम MCQ साठी विचारले जाणार. ठीक आहे. काही तुम्हाला पुन्हा अडचण असेल तर मला केव्हाही तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता. ओके, थँक्यू.